नमस्कार मंडळी, मी रुपाली निंबाळकर. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं रुपालीच रेसिपी मराठीमध्ये. आज आपण बनवणार आहोत कोबीच्या वड्या. तर त्यासाठी लागणारं साहित्य: 1.5 वाटी किसलेलं कोबी, 1 वाटी बेसन, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, आलं लसूण मिरची पेस्ट, तर सगळ्यात आधी आपण किसलेलं कोबी घेणार आहोत आणि त्यामध्ये हे सगळे जिन्नस मिक्स करून त्याचं छान बॅटर मळून घेणार आहोत. मग हे मिक्स केलेलं त्याचं आपण 2 रोल करणार आहोत आणि हे 2 रोल स्टीमर घेणार आहे मी. त्यामध्ये आधी स्टीम करायला ठेवलेलं आहे ते 10 मिनिट. त्यामध्ये मी हे 2 रोल करून ठेवणार आहे उकडण्यासाठी. तर हे रोल उकडून घेतल्यानंतर मग त्याचे बारीक काप करणार आहोत आणि ते बारीक काप नंतर तळून आपण छान क्रिस्पी अशा वड्या बनवणार आहोत. तर रेसिपी कशी वाटते तुम्हाला तुम्ही नक्की कमेंट करून मला कळवा. माझ्या रेसिपी बघत राहा. लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी शेअर करा. तर आता इथे आपण स्टीमरमध्ये 2 रोल शिजले का चेक करणार आहोत. त्यासाठी मी एक सुरी घेतली आहे क्लीन. ती आत टाकून चेक केले. सुरी जर क्लीन बाहेर आली तर समजायचं की आपलं वड्या छान शिजलेल्या आहेत. तर आता मी इथे चेक केलं आहे, वड्या शिजलेल्या आहेत. मी स्टीमर बंद करून 10-15 मिनटं थंड करून कापून घेतलेल्या आहेत वड्या. आणि आता फ्राय करण्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकले. तेल छान कडकडीत तापले. मीडियम टू हाय फ्लेमवर मी आता ह्या वड्या तळून घेणार आहे. छान खुसखुशीत अशा ह्या वड्या होतात. तुम्हीही नक्की करून बघा. कशा वाटतात कमेंट करून मला नक्की कळवा. लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद. तुम्ही बघू शकता आता वड्यांना गोल्डन रंग यायला सुरुवात झाली आहे. उलटपलट करून छान अशा गोल्डन होईपर्यंत मस्त फ्राय करून घ्यायच्या. छान असा तांबूस रंग आलेला आहे वड्यांना. तर आता आपण या वड्या एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. वड्या आता छान तळून झालेल्या आहेत. तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तुम्ही पण ही रेसिपी करून बघा. खूप छान लागतात या वड्या कोबीच्या. कोबीची भाजी जर कोणाला आवडत नसेल तर खूप छान ऑप्शन आहे हा. आणि बनवायलाही खूप सोपे आहेत. झटपट तयार होतात. घरच्या आहे त्या साहित्यात उपलब्ध असलेल्या आपण बनवू शकतो. जास्त वेळ नाही लागत. खूप कमी वेळात ह्या वड्या तयार होतात.
खायला पण खूप छान लागतात. तर तुम्ही नक्की करून पहा. कमेंट करून मला कळवा की तुमची रेसिपी कशी होते. पाहत राहा पुढच्या नवीन रेसिपी. थँक्यू.